राहुरी तालुक्यामधील मानुरी गणपतवाडी रस्त्याची गेल्या 15 वर्षांपासून दुरावस्था झाली। विशेष म्हणजे रस्त्याच्या कामाला शासकीय मंजुरी मिळून कार्यारंभ आदेशही जारी झाला आहे। मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याचा आरोप शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलाय आणि याच पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून निषेध करत लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी केली आहे। राहुरी तालुक्यातील मानुरी गणपतवाडी रस्ता गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असल्यानं या मार्गावरील नागरिकांना मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत। पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्यानं वाहतूक धोकादायक बनली आहे। या मार्गावरून रोज विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची ये-जा होत असते। खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शेतमालाची वाहतूक, दूध संकलन, दैनंदिन प्रवासही प्रभावित झाला आहे। विशेष म्हणजे रस्त्याच्या कामाला शासकीय मंजुरी मिळून कार्यारंभ आदेशही जारी झाला। मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलाय। यामुळे संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधामध्ये निषेध व्यक्त केला। संबंधित विभागाने तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला। याप्रसंगी भाऊसाहेब आढाव, चंद्रभान वाघ, सोसायटी संचालक दत्तात्रय आढाव, देविदास वाघ, बाळासाहेब पोटे, बाळासाहेब राठोड, नितीन कोळसे, आकाश चोथे, मनोज वाघ, आकाश पोटे, नारायण देठे, बालू भिंगारे, बापूसाहेब आढाव, गौरव वाघ, लक्ष्मण शेलार, नवनाथ पोटे, पोपट कारंडे, जितेंद्र बाजकर, शिवाजी थोरात, गणेश चोथे, भास्कर देवकाते, उस्मान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते। हा रस्ता नीट नाही, यावरून जाताना त्रास, खूप मोठे मोठे खड्डे आहेत, इथे जाताना खूप त्रास होतो, पाणी साचतं इथे खूप। शाळेत जात तसं आठवत नाही, रस्ता ठीक नाही इथला, मोकळ्यापणे चालता येत नाही, शाळेत जाता येत नाही, शाळेचा गणवेश खराब होतो। गेल्या 15 वर्षापासून मानूर ते गणपतवाडी हा रोड याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। कारण नाशिक पॅकेजमधून माननीय जयंत पाटील साहेब यांच्या निधीमधून त्यावेळेस तो मंजूर झाला होता, पण गेले 15 वर्षापासून त्या रोडचं काम झालेलं नाही। माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे का आत्ता सध्याला परिस्थिती बघितल्यानंतर मानूर ते गणपतवाडी येथील गुडघ्या इतकले खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यातून सध्याला शाळेतली मुलं, म्हातारे माणसं, दूध व्यवसाय करणारे सर्व शेतकऱ्यांची गैरसोय राहिली। तरी जो रोड मंजूर झालेला आहे, तात्काळ त्या रोडचं काम चालू करण्यात यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो। ह्या रस्त्याचं काम जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून खूप खराब आहे आणि ह्या रस्त्याला मानुरी ते पूर्ण मानुरीचा जे शिवार आहे तर तो ह्याच रस्त्याला आहे। तर जे येणारे जाणारे जे लोक आहेत तर त्यांची परिस्थिती फार बिकट आहे, खड्डे पडलेले आहेत मोठमोठाले गुडघे इतकले, तरी याची प्रशासनाने दखल घेऊन करून घ्यावे। जरी मंजूर असेल किंवा काय असेल, पण तो आता परिस्थिती फार बिकट आहे, तर ते रस्ता करावा अशी आमची एक शासनाला विनंती आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी।